कार्बन एक महत्त्वाचं मूलद्रव्य, याच्यातले आपण आज हायड्रोकार्बन हा घटक कसा आहे, हे हायड्रोकार्बन नेमके कोण हे समजून घेऊया. आपण आत्तापर्यंत पाहिलं की कार्बनची वेगवेगळी अपरूपं आहेत, म्हणजे अनेक कार्बन अणू एकमेकाला जोडले जाऊन हिरा, ग्रॅफाइट, फुलरेन असे स्फटिकीय अपरूप तयार होतात. तर दगडी कोळशाचे अनेक प्रकार आणि कोल अशी सगळी अस्फटिकी अपरूप आहेत. आता आपण हायड्रोकार्बन बघणार आहोत. नावावरूनच आपल्या लक्षात येईल की हायड्रो म्हणजे हायड्रोजन आणि कार्बन असे एकत्र येऊन बनणारी संयुग ही हायड्रोकार्बन मध्ये येतात. हायड्रोकार्बन हे मूलभूत सेंद्रिय संयुग आहे, म्हणजे आपली जी संपूर्ण सजीव सृष्टी आहे ती सगळी या हायड्रोकार्बन्स पासून बनलेली आहे. हायड्रोकार्बनच्या जोडीला कधी ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर हे सुद्धा येतात. या सगळ्यांनी मिळून आपली संपूर्ण सजीव सृष्टी बनली आहे, म्हणून याला मूलभूत म्हटलेलं आहे. आणि सेंद्रिय कार्बनची जी सगळी संयुग आहेत, जिथे असे हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर असे सगळे कार्बनला जोडले गेलेत, या सगळ्यांना सेंद्रिय संयुग म्हणतात. इंग्रजीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आपण आता ऑर्गॅनिक अन्न खावं, सेंद्रिय अन्न खावं असं ऐकतो. हा शब्द याच्यावरूनच आलेला आहे. ज्या शेतीमध्ये रासायनिक खतं वापरली जात नाहीत, त्याऐवजी सेंद्रिय खतं वापरली जातात, त्याला आपण सेंद्रिय शेती असं म्हणतो. आता मुळात हे हायड्रोकार्बन बनले कसे ते समजून घेऊया. आपण आत्तापर्यंत शिकलो आहोत की कार्बनचा अणु अंक 6 आहे, म्हणजे त्याच्याकडे 6 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्यावरून आपण त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण लिहायला शिकलो आहोत. 2, 4 असं त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण होतं. म्हणजेच पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. याच्यावरूनच आपल्या लक्षात येईल की याची संयोजा 4 आहे, म्हणजेच ही बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी त्याला 4 इलेक्ट्रॉन दिले पाहिजेत किंवा 4 इलेक्ट्रॉन घेतले पाहिजेत, तर ती बाह्यतम कक्षा पूर्ण होईल, म्हणजे द्विक पूर्ण होईल पहिल्या कक्षेचं, किंवा दुसऱ्या कक्षेचं अष्टक पूर्ण होईल. पण हायड्रोकार्बन मध्ये मात्र असे 4 इलेक्ट्रॉन देऊन टाकले किंवा घेऊन टाकले असं न होता भागीदारी होते. म्हणजेच इथे आयनिक बंध तयार होण्याऐवजी सहसंयोज बंध तयार होतो. याची कारणं आपण सखोल 10वीच्या वर्षात शिकतोच. या सहसंयोज बंधांचे काही वेगळे गुणधर्म आहेत. आयनिक बंधांचे गुणधर्म आतापर्यंत आपण शिकलो की त्यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक खूप उच्च आहेत, म्हणजे खूप जास्त तापमानाला स्थायूचं द्रवात रूपांतर होतं किंवा द्रवाचं वायूत रूपांतर होतं. पण सहसंयोज बंधाच्या बाबत मात्र द्रवणांक आणि उत्कलनांक खूप कमी असतात. ही हायड्रोकार्बन सहसंयोज बंध असल्यामुळेच पाण्यात अद्रावणीय म्हणजे न मिसळणारी अशी असतात, पण बाकी सेंद्रिय द्रावकांमध्ये मात्र ती मिसळू शकतात. उष्णता आणि विद्युत यांचं खूप कमी प्रमाणात वहन होतं. आता या कार्बनची संयोजा 4 आहे, तर आपण हा अणू कसा दाखवायचा हे आधी बघूया. संयोजा 4 म्हणून त्याला मध्ये आपण असा गोल काढून त्याच्यामध्ये C लिहितो आणि त्याला चारी बाजूनी 4 असे हात आल्यासारखे दाखवायचे. या हातांना वेगवेगळे अणू येऊन सहसंयोज बंध बनवू शकतात. इथे आपण हायड्रोजन घेतला आहे. हायड्रोजन जेव्हा जोडला जातो तेव्हा त्याच्यापासून मिथेन बनतो. आपण एक मगाशी आकृती पाहिली होती मिथेनचीच, ती पुन्हा एकदा बघूया. इथे सुद्धा कार्बनचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते निळ्या रंगाने दाखवलेत. 4 हात दाखवले, तसे हे 4 इलेक्ट्रॉन इथे भोवती दाखवले. आणि हायड्रोजन त्याला जोडला गेल्यावरती हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन हे लाल रंगाने दाखवलेत. आणि आपण आता बघू शकतोय की कार्बनचा फक्त विचार केला, त्याचं हे संपूर्ण वर्तुळ येथे पाहिलं तर त्याचं अष्टक आपल्याला पूर्ण झालेलं दिसतं. म्हणजे या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन झालेले आहेत.
हायड्रोजनचा एकट्याचा विचार केला तर त्याच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन पूर्ण झालेत, म्हणजे द्विक पहिल्या कक्षेचं असं पूर्ण झालेलं आहे. म्हणजेच अशी भागीदारी केल्यामुळे, म्हणजे कार्बनचा इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन असा एकमेकाबरोबर वाटून घेतल्यामुळे दोघांनाही बाह्यतम कक्षा पूर्ण झालीये असं दिसतं आणि त्यामुळे या दोन्हीची स्थिरता वाढते आणि मिथेन हा रेणू तयार होतो. आपण आता काय पाहिलं तर कार्बनचे 4 हात आणि त्याला प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन लागला. आता असंच या कार्बनला दुसरा कार्बन सुद्धा लागू शकतो. आपण जशी अपरूप पाहिली होती की कार्बन 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 अशी एक साखळी किंवा जाळी किंवा त्रिमितीय रचना सुद्धा तयार होते. तर आता हायड्रोकार्बन मध्ये आपण विचार करणार आहोत की 2 कार्बन एकत्र आले, 3 कार्बन एकत्र येऊन साखळी बनवली, 4 कार्बन एकत्र येऊन साखळी बनवली तर कसं बनू शकेल. आता आपण इथे बघतोय की 2 कार्बन हे एकमेका शेजारी आलेत, म्हणजे हे कार्बनचे जे प्रत्येकाचा एकच हात होता 4पैकी ते एकमेकाला जोडले आहेत. असे हे आता ओळीनी 2 कार्बन आहेत. पुढे बघूया. आता इथे ओळीनी 3 कार्बन आलेले आहेत. उरलेले हात तर सगळे त्यांचे रिकामे होते, मग त्याच्या जागी आपण सगळीकडे हायड्रोजन लावला. तसंच मगासच्या आकृतीमध्ये आपण 2 कार्बन एकत्र आले असं समजून घेतलं. त्यांचे हात तर रिकामेच आहेत, असे रिकामे राहू नाही शकत, तिथे कुठला तरी अणू तर येऊन लागलाच पाहिजे. मग इथे हायड्रोजन येऊन लागले तर कशी रचना होईल याचा तुम्ही नक्की विचार करा. 3 कार्बन असताना सगळीकडे हायड्रोजन लागले आणि हा प्रोपेन नावाचा रेणू तयार झाला. आता आपण पुढे बघणार आहोत की अशी वेगवेगळ्या रचना काय काय होऊ शकतात. ओळीनी 1 कार्बन असेल, त्याला बाजूने हायड्रोजन लागले, त्याला म्हणलं आपण मिथेन. 2 कार्बन ओळीनी आहेत, त्याला आजूबाजूला सगळीकडे जिथे जिथे हात रिकामे होते तिकडे हायड्रोजन लावले, तो बनला इथेन. प्रोपेनची रचना आत्ताच आपण पाहिली, 3 कार्बन ओळीनी आणि जिथे जिथे हात रिकामे तिथे सगळीकडे हायड्रोजन लावला, तो बनला प्रोपेन. याचप्रमाणे ब्युटेन, याची रचना आता काढून बघा. 4 कार्बन एकदम एका रेषेत सरळ जोडायचे, प्रत्येक कार्बनला 4 हात आहेत ना हे पाहायचं आणि जिथे जिथे जागा रिकामी आहे तिकडे हायड्रोजन काढायचे. असे 10 हायड्रोजन सापडले का. पेंटेनला पुन्हा 5 कार्बन, जिथे जिथे हात रिकामे राहिले तिकडे हायड्रोजन, असे 12 हायड्रोजन सापडले का. याचप्रमाणे हेक्झेन म्हणजे 6 कार्बन, हेप्टेन म्हणजे 7, ऑक्टेन म्हणजे 8, नोनेन म्हणजे 9 आणि डिकेन म्हणजे 10 असे कार्बनचे साखळ्या तुम्ही काढायच्या आहेत. त्याला हायड्रोजन जोडायचे आणि किती हायड्रोजनची संख्या येते हे इथे भरायचं. असा तक्ता आणि मगाशी जशी आपण प्रोपेनची रचना पाहिली अशी रचना या सगळ्या 10 हायड्रोकार्बनची वहीमध्ये काढायची आहे. या तक्त्यावरून आणखी एक आपल्याला सर्वसाधारण रेणूसूत्र मिळतं. CN, N म्हणजे कार्बनच्या अणूंची संख्या. पुढे H2N+2 म्हणजेच आता आपण मिथेनचा विचार करू. मिथेन मध्ये आहे 1 कार्बन, इथे 2N+2 मध्ये घालून बघूया. N च्या जागी 1 घातला होता आपण इथे पण 1 घालूया, म्हणजे 2 गुणिले 1 म्हणजे इथे उरला 2 अधिक 2, मग इथे 4 झालं. इथेन असता तर C2 अधिक H2N म्हणजे 2 दुने 4 अधिक 2 6, म्हणजे इथे आपण इथेनचं रेणूसूत्र लिहू शकतो C2H6. अशा प्रमाणे तुम्ही जी ही आता रचना काढली, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डिकेन साठी हायड्रोजनची संख्या शोधली, ती या सूत्राप्रमाणेच आली का हे स्वतः तपासून बघा. आता कधी कधी 2 कार्बन एकत्र येतात
पण त्यांनी एकच हात जोडण्याऐवजी 2 हात जोडले. तर इथला जो वरचा हात होता मगाशी जो दिसला होता तो मात्र इथे जोडला गेलाय. त्यामुळे आता हायड्रोजनसाठी 2-2च हात उरलेत. कधी कधी असे 2 कार्बन 3-3 हात जोडून घेऊ शकतात. मग हायड्रोजनसाठी 1-1च हात उरला. इथे आपण बघतोय की 3 हात जोडले गेले म्हणजे तिहेरी बंध तयार झाला. मगासच्या रचनेमध्ये दुहेरी बंध तयार झाला. या रचनांनुसार हायड्रोकार्बनचे 2 प्रकार केले जातात. संतृप्त हायड्रोकार्बन आणि असंतृप्त हायड्रोकार्बन. सर्व कार्बन अणूमध्ये फक्त एकेरी बंध असेल तर त्याला म्हणायचं संतृप्त हायड्रोकार्बन. आणि याचं उदाहरण म्हणजे अल्केन. मगाशी जी आपण 10 नावं पाहिली, त्याची रचना काढली, ते सगळे हे अल्केन आहेत. असंतृप्त हायड्रोकार्बनमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध आहेत. 2 किंवा 3 हात जोडले. आणि याची उदाहरणं म्हणजे अल्कीन, याच्यात इथीन आणि प्रोपीन येतात. आणि अल्काईन, याच्यात इथाईन, प्रोपाईन असे येतात. आता हे अल्कीन आणि अल्काईन आणि त्याचे 10 कार्बन पर्यंतचे होणारे प्रकार हे आपण समजून घेऊयात. अल्केनमध्ये आपण पाहिलं हे 10 वेगवेगळी नावं, त्याची रचना आपण पाहिली. 3 कार्बन एकत्र आले, 4 कार्बन आले, 5 कार्बन आले यानुसार, पण सगळ्यांनी 1-1च हात जोडला होता म्हणून हे होते संतृप्त. आता पुढे अल्कीन मध्ये बघूया. अल्कीन याच्यामध्ये आता त्याचं नाव थोडंसं बदललंय. अल्केन ऐवजी अल्कीन झालं, म्हणून इथेन ऐवजी इथीन झालं. आता हा जो दुहेरी बंध आहे ज्याच्यात 2 हात एकत्र जोडले जातात, हे मिथेनला काही शक्य नाही, कारण त्याच्याकडे एकच कार्बन आहे, बाकी सगळे तर हायड्रोजन आहेत. आणि हायड्रोजनला 2 हातच नाहीत, 1-1च आहे, संयोजच 1-1 आहे. आता इथीन पासून अल्कीन या प्रकारचे रेणू तयार होऊ शकतात. इथीन मध्ये 2 कार्बन आहेत आणि ते दोन्ही हात जोडू शकतात. त्याला आता 4च हायड्रोजन लागू शकले. प्रोपीनला 8च लागू शकले. आता पुन्हा एकदा मगाशी जशी आपण रचना काढली तशी काढायचा प्रयत्न करायचा आहे. दरवेळेला एकच लक्षात घ्यायचं की कार्बन ओळीनी लावायचे आणि कुठल्याही एकाच ठिकाणी म्हणजे कुठल्याही 2च कार्बनच्या मध्ये एकदाच दुहेरी बंध घ्यायचा आणि बाकी सगळे जे कार्बनचे हात रिकामे आहेत तिथे सगळीकडे हायड्रोजन लावायचा. याप्रमाणे हा तक्ता पूर्ण करायचा प्रयत्न करा आणि दरवेळेला हे जे रेणूसूत्र आहे CnH2n याप्रमाणे हायड्रोजन येत आहेत का हे स्वतः ताडून बघा. त्याच्या पुढे जाऊन अल्काईन. पुन्हा एकदा आता नाव बदललंय. अल्केन, अल्कीन आणि आता अल्काईन झालेलं आहे. त्याचनुसार इथाईन, प्रोपाईन अशी ही नावं बदललेली आहेत. पुन्हा एकदा आपल्याला रचना काढायची आहे. कार्बनची साखळी काढायची आहे. त्याच्यातल्या कुठल्याही एकाच जोडीचे 3 हात जोडलेले दाखवायचे आणि बाकी सगळ्या ठिकाणी हायड्रोजन आपल्याला भरायचे. हात जोडताना आपण पुन्हा एकदा समजून घेऊया कसे जोडायचे. मी आता हा प्रोपेन काढला, इथे 1-1च हात जोडलाय. मी जर का हे वरचे 2 हायड्रोजन कमी करून हे दोन्ही हात जोडले तर इथे एक दुहेरी बंध होईल. वरचे हायड्रोजन आता आपण विसरून जाऊया आणि त्याऐवजी उरलेले सगळे आपण हायड्रोजन दाखवणार. इथे आपण इथीनची रचना पाहिली होती. याच्याच पुढे या हायड्रोजनच्या जागी आणखी एक कार्बन लागला. त्या कार्बनचा मात्र इथे एकच हात जोडलाय, त्यामुळे वरती, उजवीकडे आणि खालती असे 3 हायड्रोजन एक्स्ट्रा लागतील. तशीच रचना आपण इथाईनची पाहिली. या हायड्रोजनच्या जागी एक नवीन कार्बन आला. इथे एकेरीच बंध आहे. सुरुवातीच्या एकाच जोडीला आपण तिहेरी बंध दाखवलाय, त्यामुळे उरलेले सगळे हायड्रोजन लागतील. या सगळ्या रचना काढून पाहायच्या आहेत, वहीमध्ये पूर्ण करायच्या आहेत आणि हे तक्ते पूर्ण करायचे. म्हणजे आपल्याला संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन हे थोडेफार लक्षात येतील.